राजेश पवारने दाबून ठेवलं होतं आम्हाला। परेशान आम्ही फिरून पण पैसे देत नाही। हे चिठ्ठ्या घेऊन आल्या त्याच्या मागे फिरायला पण थोडे घेऊन आले पाहून चलेत। या शहरामध्ये हजारो लोक एखाद्या मंगल कार्यालयामध्ये दाबून ठेवत असतील आणि त्यांना मतदानापासून वंचित ठेवायचं काम होत असेल तर हे लोकशाहीचं त्या ठिकाणी आत्महत्या आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं। नांदेडच्या धर्माबाद मध्ये निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली, परंतु या ठिकाणी काही जणांनी हा जो मंगल कार्यालय आहे या परिसरात आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला आहे। या मंगल कार्यालयामध्ये सकाळपासून मतदाराला अशा पद्धतीने डांबून ठेवण्यात आलं होतं। एकत्रित पाहिलं तर सकाळ अल्प प्रतिसाद मिळतोय आणि संपूर्ण गोंधळ या ठिकाणी आपण रस्त्यावर देखील पाहतोय। भाजपाचे आमदार राजेश पवार यांनी या मतदाराला या मंगल कार्यालयात डांबून ठेवलेले आहे। सकाळपासून हे मतदार या ठिकाणी अडकून पडलेले आहेत, त्यांना बाहेर जाऊ देण्यात आलं नव्हतं। त्यांचे येतात पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आपल्या होत नागरिक आहेत ते काय सांगाल, एक मिनिट काय सांगाल, कोण या ठिकाणी डांबून ठेवलं होतं, काय काय प्रकार आहे? राजेश पवारने दाबून ठेवलं होतं आम्हाला। काय म्हणलं होतं? आहे की नाही इथं पैसे वाटणार आहेत, आहे की नाही इथं, आहे की नाही तुम्ही यावं। दुसरे काय महिला आहेत मला सांगा? पासून परेशान आम्ही फिरून पण पैसे देत नाही। हे चिठ्ठ्या घेऊन आल्या त्याच्या मागे फिरायला पण थोडे घेऊन आले पाहून चलेत। कोणतं कुठे ठेवलं तुम्हाला? आम्हाला मंगल कार्यामध्ये पळून ठेवलं। किती जण होते काय? 1000 एक माणूस होते। दुसरे काही नागरिक आहेत आपल्या सोबत, काही महिला देखील आहेत, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। सकाळपासून या मतदारांना या ठिकाणी अशा पद्धतीने डांबून ठेवण्यात आलेलं होतं। एकंदरीत पाहिलं तर मंगल कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे। मतदाराला पत्रकार आल्यानंतर साम टीव्ही या ठिकाणी आली आणि या साम टीव्हीने या ठिकाणी मंगल कार्यालयाचं गेट उघडलं आणि संपूर्ण मतदार जे आहेत ते अशा पद्धतीने बाहेर आलेले आहेत। कोण कोण तुम्हाला इथं डांबून ठेवलं होतं? कोण डांबून ठेवलं होतं इथं? बीजेपी भाजपाच्या आमदाराने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मतदाराला डांबून ठेवलेला असा आरोप याने बीजेपी आणि मतदान करणार नाही असा पवित्रा घेतलेला आहे। अतिशय गंभीर प्रकार या ठिकाणी घडला। धर्माबादमध्ये खरं अक्षरशः लोकशाहीचा कुठल्याच प्रकारचा विषय त्या ठिकाणी शिल्लक नाही असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतंय। कारण अतिशय लाजिरवाणी गोष्ट, आज पैशाची मस्ती आणि सत्तेची मस्ती ज्या लोकांनी दाखवले आणि ज्या अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टीवर लक्ष न देता बूथच्या बाहेर 10 माणसं जमले तर त्यांना त्या ठिकाणी अधिकारी दमदाटी करतात। पण अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे। या शहरामध्ये हजारो लोक एखाद्या मंगल कार्यालयामध्ये दाबून ठेवत असतील आणि त्यांना मतदानापासून वंचित ठेवायचं काम होत असेल तर हे लोकशाहीचं त्या ठिकाणी आत्महत्या आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं। या सगळ्या याच्यावर इलेक्शन आयोगानं मोठी कारवाई त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि ते कारवाई करून या धर्माबादच्या जनतेला एक न्याय दिल्यासारखा त्या ठिकाणी होईल। आज मी आपल्या माध्यमातून टीव्ही बघितले, त्याच्यामध्ये काही महिलांनी सांगितलं की सकाळी 8-9 वाजेपर्यंत आम्हाला दाबून ठेवण्यात आलं। काही महिलांनी असं सांगितलेलं मी आपल्या माध्यमातून ऐकलं की त्या ठिकाणी 10 रुपये टोकन देणार, त्याच्यानंतर तुम्ही 4000 घेऊन जाणार। म्हणजे अशा जर पद्धती त्या ठिकाणी जर चालू असेल तर ही लोकशाही म्हणावे की त्या ठिकाणी मस्तीशाही पैशाही दाखवायचं काम चालू आहे। या धर्माबादमध्ये गेल्या 8 दिवसापासून आम्ही बघतोय की त्या ठिकाणी मटकेवाले आणि दारूवाल्याचा प्रचार मोठ्या प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी ऐकतो। पण आज आम्हाला त्याची प्रचिती झाली। आज हजारो लोकांना दाबून ठेवून त्या ठिकाणी यामध्ये साम टीव्ही आणि TV9चा मी त्या ठिकाणी पत्रकारांचा मनापासून आवेदन करतो की त्यांनी अतिशय जीवावर त्या ठिकाणी पेटून म्हणजे अतिशय त्या गेटवर उड्या मारून त्या ठिकाणी हे सगळे प्रकार उघडकीस आला।
काही पत्रकार बांधवांचा मोबाईल काढून घेण्यात आला, फेकून देण्यात आला, त्यांना दमदाटी करण्यात आली आणि त्या TV9 आणि साम टीव्हीने हा प्रकार उघड केल्यामुळं इथल्या जनतेला त्या ठिकाणी श्वास घेता आला. अन्यथा या सगळ्या मतदारांना 5 वाजेपर्यंत कोंडून ठेवायचा त्या ठिकाणी ही घटना झाली असती आणि संबंध भारतामध्ये या देशाला लोकशाहीच्या माध्यमातून काळिंग फासलं गेलं असतं. असा प्रकार साम TV9 उघडकीस आला, त्याबद्दल मी सगळ्या मतदाराच्या वतीनं दोघांचे त्या ठिकाणी अभिनंदन. ही अतिशय शर्मनाक घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. अधिकाऱ्यांनी याच्यावर तात्काळ कारवाई करावी. या दोन्ही आमदाराला आणि त्यांच्या पत्नीला धर्माबादमधून हद्दपार करावं. फ्लाइंग स्क्वॉड आणि पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली होती, तर संबंधित जे हॉल आहे त्या हॉलला गेल्यानंतर जे लोक आहेत ते आम्हाला सापडले. त्यांचं शहानिशा करण्याचं काम सुरू आहे. आचारसंहितेमध्ये आपला एरियातून दुसऱ्या ठिकाणी जाण्यात मज्जाव असतो आणि त्यात ही लोक नक्की काय कारणाने तिथं पोहोचले होते आणि त्यांचं उद्देश काय होता, त्या अनुषंगाने त्याचं आधार कार्ड, वोटिंग ID याचं चेक करणं सुरू आहे. त्यामध्ये बेकायदेशीर प्रकार जर आढळला तर आमचा पुढे फ्लाइंग स्क्वॉड आणि पोलीस स्टेशनच्या वतीने पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया जी आहे ती प्रस्तावित आहे. भिवंडीवरून ही लोक आल्याचं लक्षात येतंय. याची पूर्ण खात्री आणि शहानिशा करून आम्ही थोड्याच वेळात विस्तृत जानकारी प्रस्तुत करू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.